धीरज आलाय, धीरजवर विश्वास दाखवलाय. भरपूर चांगले क्रिकेट सध्याच्या घडीला या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. बरोडी गावामधनं हा युवा संघ आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर नवोदित खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रथमेश तर नॉन स्ट्रायकिंगला अजय भुईर आपल्याला पाहायला मिळतोय. एक डीप मिड विकेट. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात होतीये. बोललो तयार. पहिला बॉल फेस करेल प्रथमेश. एक लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार. चांगली बॅटिंग, चांगला आगाज पाहायला मिळाला प्रथमेश म्हात्रेकडनं. यावेळी चांगली लाईन पाहायला मिळाली. स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न करत होता. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. धावफलक एक सिंगलच्या मदतीने आता पुढे सरकलंय 5 वर. चांगली स्टार्ट दिली आता फलंदाज प्रथमेशनं. खास करून पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे गॅप शोधणं सोपं असतं फलंदाजांना. इथे यावी पुन्हा एकदा समोर खेळले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यस सक्सेसफुल मिळते. अजून एक चौकार. गुड शॉट. दोन्हीही फलंदाजाने चौकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. आफ्टरनून दुपारचं सत्र या ठिकाणी आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामधील एक कडक मॅच. गावदेवी भरोडी विरुद्ध पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे. यावी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. इथे देखील गॅप मोठी आहे. लॉंग ऑनला फिल्डर नाहीयेत. हा देखील चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. सलग दुसरा चौकार अजयच्या बॅट मधून. क्लासिकल क्रिकेट. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचली आहे 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. एक फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट मी म्हणेल टीम हायवे दिवेसाठी. ज्या अंदाजानं फलंदाजी केली आहे पॉवर प्ले मध्ये, पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचललाय. दोन्ही फलंदाजाने ज्या अंदाजानं बॅटिंग इथे दाखवली आहे. धीरजला आता कमबॅक करावं लागेल राऊंड विकेटनं. या विवेक थोडासा कमी केला. लेंथ ओळखली, रीड केले आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बिग हिट, षटकार. अफलातून लाजवाब. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला हा फलंदाज. ज्या अंदाजानं पहिल्या बॉल पासून त्याने बॅटिंग दाखवली आहे. ग्रेट बॅटिंग. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 19 वरती. नेक्स्ट मॅच बंद्रा मारुती काल्हेर आपल्या घरच्या मैदानावरती गावदेवी स्पोर्ट्स वेले ए च्या विरोधात पाहायला मिळेल. इथे फुल टॉस आहे. चुकी केली आहे परंतु फिल्डर आहेत. प्रयत्न चांगला केला परंतु चेंडू गेलाय त्याच्या डोक्यावरनं. एका टप्प्याने 4 धावेसाठी अजून एक चौकार.
त्याच बंदरा मारुती काल्हेर संघाचे राकेश पाटील या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन GCA चे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट. मी आपल्याला विनंती करेन या आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत करेन त्यांच्यासोबतच सुनीलजी पाटील, एक स्टायलिश लेफ्ट हँड बॅट्समन, डेव्हिड वॉर्नर ऑफ B1D. येस, आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांना इन ऍक्शन देखील आपण पाहणार आहोत यानंतरच्या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 मारुती मंदिराच्या एन कडनं जी ओव्हर झाली त्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा कंप्लीट केल्या. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला. स्पेशली अजय भुईरनं जी फलंदाजी केली, क्लासिकल क्रिकेट पाहायला मिळाला. शुभम आले आता मोंडरा एनच्या टोकाकडनं गोलंदाजी करेल. टोटली यंग साइड आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी भरोडी टीमचा विचार केला तर समोर एक्सपिरियन्स अनुभवी क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश आणि अजय ही भरवशाची आणि एक अनुभवी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. बोल तयार होतोय राऊंड द विकेट ना. पहिला बॉल इथे चांगली लेंथ लोवा फुल टॉस होता, मिड ऑनला मिस फिल्डिंग झाली आणि पहा एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. खरं तर हा बॉल चांगल्या प्रकारे फील्ड केला असताना तर कदाचित त्या ठिकाणी धोका निर्माण झाला असता फलंदाजांसाठी. राकेश पाटील उपाध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, त्यांचं आगमन झालं या ठिकाणी. विनंती असेल या आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना आपण इन ऍक्शन देखील पाहणार आहोत. बंदरा मारुती काल्हेर विरुद्ध गावदेवी वेले ए. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये यावी सोडून दिला. लाईन चुकीची आहे, अंपायरचा इशारा आला, वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 25 वर. 25 रन्स ऑन अ बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे आता वाटचाल इथे जरूर आपल्याला पाहायला मिळते टीम हैवी दिवीची. इथे स्वीच हिट, चांगला स्ट्रोक आलाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हा चेंडू सीमेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. येस, थँक्यू. निश्चितच अगदी पहिला बॉल सोडून दिला अजयनं. तो बॉल थोडासा अँगल होत होता, कोण क्रिएट होत होता, त्यामुळे त्यानंतर त्यानं डिसाईड केलं की बॉल आता त्याच मेरिटने निघत आहे, त्यामुळे स्विच हिट मारणं उचित ठरेल आणि त्याने लगेचच स्विच हिटचा फटका दाखवला. चांगला गेम. इथे पुन्हा एकदा बिग हिट, बिग बिग बिग. इट्स आउट ऑफ द पार्क. 15 बजाव स्ट्रोक, 6 रन. काय फलंदाजी केली जाते. धावसंख्या 35, हाय स्कोर पाहायला मिळेल जरूरच्या अंदाजानं आपण बॅटिंग पाहतोय. बाउंड्रीज आणि बाउंड्रीजच पाहायला मिळाल्यात अजयच्या इनिंगचा विचार केला तर. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका. फिल्डर डीप मधून येतील, बॉलवर पोहोचतील. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काल एक मात्र अर्धशतक ह्या स्पर्धेमधलं आपण पाहिलं होतं. सारंगाव टीमचा धीरज ज्यानं अर्धशतक ठोकलं होतं. निश्चितच वेताल कोपरच्या विरुद्ध तो अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला होता. आज अजयचा विचार केला तर आतापर्यंत इंडिव्हिज्युअली त्यानं 2 षटकार 4 चौकार ठोकलेत. इथे पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, अपील झाली होती, धाव मिळणार नाही. पहिला निर्धाव आपल्याला पाहायला मिळालाय अजय भोईरच्या विरोधात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 37 वर. 37 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. शुभमचं हे दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना. शुभम एक युवा गोलंदाज आहे. एका यंगस्टर क्रिकेटर समोर एक अनुभवी क्रिकेटर ज्यावेळी असतो ना त्यावेळी एक निश्चितच युवा गोलंदाज
थोडासा दबावामध्ये जात असतो, युवा खेळाडू थोडासा दबावामध्ये जात असतो आणि ते स्पष्टपणे पाहायला मिळालं. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये एज जस्ट नंबर, हा एक फक्त नंबर आहे. खेळ तुम्ही कोणत्याही वयोगटामध्ये असू द्या, तुम्हाला चांगलं खेळ करावंच लागेल तुमच्या टीमसाठी. शॉट ऑन पोल अँड सक्सेसफुल. वन मोर बाउंड्री. अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून. गुड शॉट. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे सरकत असताना 41 वरती 41 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर 20.50 ची सरासरी आपल्याला प्रत्येक षटकामागे पाहायला मिळते. अफलातून लाजवाब काय फलंदाजी केली झाली. डोळ्यांचं पारणं फेडणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही फलंदाजांनी, खास करून अजयचा विचार केला तर आतापर्यंत अजय इंडिव्हिज्युअली 34 धावसंख्येवरती खेळतोय. अशाच प्रकारे फलंदाजी होत राहिली तर खूप मोठं टार्गेट सेट होईल. काल आपण पाहिलं होतं तब्बल 78 धावा बनवल्या होत्या टीमचे हनुमान सारंगावनं. त्यामध्ये एकट्यानं 67 धावांचं योगदान दिलं होतं धीरजनं. आज जर ह्या इनिंगचा विचार केला तर ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे ना, समोर 60 ते 70 धावा जरूर पाहायला मिळतील. अशाच प्रकारे फलंदाजी होत राहिली तर. तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज सूरज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. बंद्रा मारुती एन कडनं गोलंदाजी करेल. बघा, दोन्ही कॅप्टन तयार राहा. बंद्रा मारुती काल्हेर विरुद्ध गावदेवी वेले ए. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. यावी मोठा प्रहार केला, स्विंग केला ऑन साइडला. बॉल हवेमध्ये आहे आणि लांबच लांब पडतोय. 6 धावेसाठी षटकार. या ठिकाणी पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू इथे मिळवलाय गोलंदाज सूरजनं. खूप मोठी भागीदारी पाहायला मिळाली. तब्बल 47 वरती पहिला गडी इथे बाद झालाय. बघा, विकी मात्रे आणि अजयसाठी देखील संधी असेल. सलग 3 षटकार ठोका, 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळवा. राकेश पाटील उपाध्यक्ष GCA यांच्याकडनं. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. भोईरच्या बॅट मधनं हा षटकार आपण पाहिलाय. वैयक्तिक 40 वर इथे फलंदाजी करतोय. चला, बॉल प्रोव्हाइड करा. मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचा आहे की ना. अगोदरच आपण इथे चर्चा करत होतो की आता टीम हैवी दिव्य फलंदाजी करते मध्ये
4 ते 5 बॉल तुम्हाला लागतीलच. 40 धावा. 10 चेंडूंचा सामना त्यानं आतापर्यंत केलाय. 40 धावा एकट्याने इथे बनवल्यात. टीमची टोटल पाहायला मिळते 53. काय फलंदाजी केली. प्रथमेश बाद झाल्यानंतर देखील मी म्हणेल दबाव कुठल्या प्रकारचा घेत नाहीये. आपला स्वाभाविक खेळ आहे ना, तोच खेळ पुन्हा एकदा इथे केला जातोय. आणि खरं तर आता वेळ देखील कमी आहे. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये सेट होण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतं, टायमिंग नसतं. इथे वेग कमी केलाय. पुन्हा एकदा इथे फटका चांगला अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बघा प्रयत्न झाला नव्हता. कदाचित प्रयत्न करायला हवा होता. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर 20.00 ची चालू धावगती पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये सूरजने 18 धावा खर्च केल्या. विकेट देखील मिळवली. शेवटचा अंतिम षटक मुंडोरा एंडच्या टोकाकडनं गोलंदाजी केली जाईल. कल्पेश आले गोलंदाजी करण्यासाठी. बघा दोन्ही कर्णधार आपण सज्ज राहा. 4थं षटक आता इथे मार्गस्थ आहे. या ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. 15 मारुती काल्हेर विरुद्ध गावदेवी वेहेले बी. कल्पेश यावी पहिला चेंडू इथे खरा. पंचांचा भीमर नो बॉलचा इशारा. 50 धावा कंप्लीट करतोय अजय. एकदा बॅट वर करायचे, अभिवादन स्वीकारायचे प्रेक्षकांचं. वेल प्लेड, वेल बॅटिंग अँड ग्रेट इनिंग, ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम अजय भोईर. 52 52 धावा इंडिव्हिज्युअली आणि टीमची टोटल या 7 धावेच्या मदतीने 67. दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमधला धीरज नंतर, त्यांना अर्धशतक इथे ठोकलंय. फ्री हिटचा बॉल इथे पुन्हा एकदा अजून एक तडाखा. कडक KDK 6 रन. षटकार षटकार आणि षटकारच पाहायला मिळतात. मनोरंजन केलं जाते प्रेक्षकांचं. पैसा वसूल मॅच. फुल खर्च आणि फुल चर्चा. सलग 2 आलेत. संधी आहे पुन्हा एकदा अजय भोईरकडे. 500 रुपये म्हणजे स्कोर देखील, स्कोर बॅलन्स देखील खूप जास्त आणि बँक बॅलन्स देखील वाढेल का. इथे फुल टॉस आहे. प्रयत्न तर केलाय. आता एक्झॅक्टली निर्णय येणं बाकी आहे. यस, ओहो 1 बाउन्स. काही इंच चेंडू सीमेच्या आत पडला. 4 धावा मिळतील. समोर राखती खेळले होते डाऊन द ग्राउंड. सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार आला. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 77 and 62 रन्स. 62 धावा इंडिव्हिज्युअली
हाय स्कोर आपण या स्पर्धेचा पाहिला तर 78 धावसंख्या बनवल्या होत्या टीम सारंगावनं, 67 वैयक्तिक बनवल्या होत्या धीरजनं, आणि त्याचा आता इथे विक्रम मोडीत काढलाय. बॉल गेलाय सीमेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. या दोन्ही टीमचे कॅप्टन नीलू म्हात्रे देखील आता खुश आहे या ठिकाणी निश्चितच, कारण त्याचा संघ फार चांगली बॅटिंग करतोय. अन्नादर वेगी अजून एक षटकार. $89 रन्स, 89 धावा धावफलकावरती, हायस्ट टीम टोटल. विकी मात्र एक सुद्धा बॉल खेळलेला नाहीये त्या ठिकाणी, फक्त बघतच राहिलाय. काही हरकत नाही, टीम चांगली करते ना. धावसंख्या 89 आणि 74 धावा एकट्यानं बनवल्यात. यावेळी अपील केली. यस, बॅट्समन आउट. फलंदाज तिथे बाद झालाय. पंचांचं फिंगर रब आणि अखेरकार त्या ठिकाणी एका मोठ्या इनिंगचा अंत झाला. यस, डिस्कस करतात स्क्वेअर लेग अंपायरशी चर्चा करून त्यानंतर डिसिजन येईल. यस, त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. एकट्याने 74 धावा बनवल्या आणि अखेरकार त्या खेळीचा अंत झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या अजय भोईरसाठी आणि त्याच्या फलंदाजीसाठी. यस अजय, आपण बॅट दाखवायचे वर. वेल बॅटिंग. एक चेंडू शेवटचा. सामना करेल फलंदाज रोशन म्हात्रे. खूप मोठा फॅन आहे मी रोशनचा. इथे पहा, आणि रोशन देखील बाद झालाय. लगातार शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट आल्या. टीमची टोटल पाहायला मिळते एकंदरीत 89 आणि टार्गेट असेल 90 धावसंख्येचं. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन सुयश पाटील, विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. तर गावदेवी वेहले ए विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर अशी लढत आपण पाहणार आहोत. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. गावदेवी वेहले ए विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत. यस कॅप्टन, आपण या प्लीज. बंद्रा मारुती काल्हेर घरच्या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट्स वेले ओली की सुकी कॉल करायचा आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. वेले टीमचा कॅप्टन कॉल करेल. सुकी असं कॉल होता आणि सुकी असं कॉल आणि आता टॉस आलाय.
बेले टीमच्या बाजूने. तर निश्चितच मान्यवरांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा विराजमान व्हा. 4 ओव्हरची मॅच आहे, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. काय म्हणशील आयोजनाविषयी आणि वेताल कोपर विषयी? आयोजन तर खूपच सुंदर केलेलं आहे आणि इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि समोर घरच्या मैदानावर खेळणारा संघ बंदरा मारुती काल्लेर आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. तर निश्चितच या ठिकाणी टॉस तुम्ही हारला. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकला असता काय निर्णय असा? मी बॅटिंगच केली असती, मला बॅटिंग मिळाली. येस डेफिनेटली. म्हणजे तुला जे हवं होतं ते मिळालंय. मग काय टार्गेट मनामध्ये असेल? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करशील? 50+ जायचा प्रयत्न करू. आणि घरच्या मैदानावरती खेळायला मिळते तर निश्चितच तू काय म्हणशील वेताल मंडल यांच्याविषयी, ज्यांनी त्यांच्या गावापासून दूर येऊन काल्लेरमध्ये येऊन आयोजन केलंय, तर काय म्हणशील? खूप चांगली स्पर्धा ठेवलेली आहे आणि ती सगळी पोरं खूप चांगली आहे आणि असंच आयोजन नेहमी ठेवा आणि त्यांना नेहमी आम्ही सहकार्य करत राहू. थँक्यू सो मच. तर टॉस इथे जिंकला वेले टीमने आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समीर ठाकरे. मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. श्री वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित वेताल चषक 2022 दुपारच्या सत्रामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि खरोखरच हिमालय एवढं लक्ष ठेवलेलं आहे. 90 धावांचं हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भरोडी या संघासमोर. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यानंतर प्रेक्षकांना बिग फाईट मॅच बघायला मिळेल. गावदेवी वेले ए आणि बंदऱ्या मारुती काल्लेर असा सामना रंगणार आहे. थँक्यू डीजे. तर सलामीवीर खेळपट्टीवर आहेत. गावदेवी भरोडी या संघाचे पुणे स्ट्राईकला, नॉन स्ट्रायकिंग लाईनला धीरज संघाचा संघनायक. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज मनोज. काय फलंदाजी केली. प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणं पेडणारी फलंदाजी बघायला मिळाली. अजय भोईर याने तब्बल 74 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग आपल्या संघासाठी सादर केली आणि लक्ष ठेवलेल्या तब्बल 90 धावांचं 24 चेंडू आणि 90 धावा. म्हणजे पहिल्या चेंडूपासून हल्ला बोल आक्रमण करावं लागेल. अटॅकिंग षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. तो गावदेवी भरोडी संघाला सामना जिंकण्यासाठी पुणेश एक हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईकला आहे. मनोज पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू. चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक दक्ष मिस टाइम फटकाय. विकी म्हात्रे संघाचा सेफ हँड ग्रेट हँड आहे. फलंदाज बाद. आकाश येतोय नवीन फलंदाज. दोन्ही एकाच परिसरातील संघ आहेत आणि मनोज निश्चितच विकेट टेकर गोलंदाज आहे. नेहमीच आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान देणे आपल्या संघासाठी नेहमीच दिलेलं आहे. कित्येक वेळेला चॅम्पियन संघामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आपण बघितलेला आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिबे संघाकडून खेळताना आता मात्र अँगल चेंज करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे. सामना करेल फलंदाज संघाचा संघनायक धीरज. चेंडूला मात्र प्रहार केलेला. चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंटला मिळेल 1 धाव. या सिंगलच्या मदतीने धीरज खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. 1 बाद 1 अशी सुरुवात आहे.
ती गावदेवी भरोडी या संघाची. लक्ष खूप मोठं आहे 90 धावांचं. मग या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निश्चितच आक्रमण हल्ला बोल चढाई करावी लागेल. गोलंदाजांवर तुटून पडावं लागेल पहिल्या चेंडूपासून. पण आतापर्यंत पहिल्या चेंडूवर विकेट मनोज भोईर याने घेतलेला आहे, तर दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण करते धीरज. आता मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे डावखुरा फलंदाज आकाशसाठी. आकाश देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. जोरदार तिथे अपील केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रिस्की सिंगल तिथे पूर्ण केलेली आहे. लेग बाईटचा इशारा येतो पंचांचा आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलूच पुढे सरकताना स्कोर कार्डवर 2 धावा. अनुभवी आणि युवांनी भरलेला संघ आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायबे दिबे. तर गावदेवी भरोडी संघावर जर नजर टाकली तर तेच दृश्य बघायला मिळते. हा संघ देखील अनुभवी काही खेळाडू आहेत आणि युवा खेळाडू जास्तीत जास्त असलेला संघ आहे. क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा, हेल्थ इज वेल्थ. जो फिट आहे तोच हिट आहे. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्क वर मनोज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे. सज्ज होईल फलंदाज धीरज. धीरज याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. हा फलंदाज देखील षटकार चौकार ठोकण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे. चेंडू मात्र बघूया, मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक कृपेश झेलाचा स्वागत करतोय. 1 मोर विकेट डाऊन OUT. तब्बल थँक्यू डीजे. आणि निश्चितच बघा पिता पुत्र या संघामध्ये खेळताना पाहतो पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायबे दिबे या संघामध्ये आर्यन भोईर जे मनोज भोईर याचे सुपुत्र आहेत. आणि DPL मध्ये बघितलं होतं त्यांना खेळताना जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आर्यन भोईर याने. युवा प्रीमियर लीग. मनोज पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर चांगली गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते. नवीन फलंदाज येते खेळपट्टीवर. चेंडू मात्र डाव्या एष्टीवरचा हा स्क्वेअर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक आबांतर धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 3. पहिलं षटक हे प्रगतीपथावर 3 धावा आणि लक्ष ठेवलेले 90 धावांचे. या स्पर्धेमधला धावांचा उच्चांक प्रस्थापित केलेला 89 धावा पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायबे दिबे या संघाने. आणि निलू देखील संघाच्या कामगिरीवर खूप खुश आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. डावखुरा गोलंदाज मनोज. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कहीं पे निगाहे और कहीं पे निगाहे निशाणा. आणि अशा प्रकारे पाहतोय हा निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र इथून आकाश याला आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. शांत ठेवलेला आहे पहिल्या षटकामध्ये मनोज याने. कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही आतापर्यंत मोठा फटका खेळण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक आगली वेगळी शैली आहे मनोज भोईर याची. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात हवं तसं आला नव्हता. शॉर्ट लेगला जातोय. क्षेत्ररक्षक झेपावतोय. मिळेल फक्त एकच धाव. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या धावपलकावर फक्त 4. पूर्णपणे बॅकफुटवर बघायला मिळतंय. खराब स्थितीमध्ये गावदेवी भरोडी या संघ. आता मात्र खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे इथून गावदेवी भरोडी या संघाला, कारण 90 धावांचं विशाल लक्ष आहे. शहाऐंशी धावा ह्या कुठून काढाव्या लागतील येणाऱ्या 3 षटकांमध्ये.
काय फलंदाजी केली मित्रांनो. या स्पर्धेमधला धावांचा उच्चांक प्रस्थापित केले आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे त्या अजय भोईर याने तब्बल 74 धावांची तुफानी खेळी साकारली. आठ षटकार ठोकले होते. सहा चौकार त्याने ठोकले होते इनिंग मध्ये. काय फलंदाजी, कमालीची फलंदाजी. चेतन स्क्वेअर लेगचे पंच आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत श्री वेताल कोपरिया संघाचे. दुसऱ्या षटकासाठी मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाज जयेंद्र. जयेंद्र बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न, स्वेअर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेले एक अबांतर धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलूच पुढे सरकताना स्कोर कार्ड वर 5 धाबा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष राकेश पाटील काल्लेर. चेंडूला मात्र स्विंग केलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. धून डीजे प्रफुल्ल. निश्चितच मित्रांनो, जितेगा बाई जितेगा, इंडिया जितेगा, मेन इन ब्ल्यू, निला रंग स्वाभिमान आणि निष्ठा म्हणून संबोधला जातोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते जय. सामना करेल आकाश. चेंडू मात्र बघूया, अजून एक धमाका बघायला मिळतोय की काय. आणि होय, चेंडू जातोय गार्डन मध्ये. 6 धावांसाठी षटकार. हॅलो हॅलो. धावसंख्या 17 धावफलकावर. निश्चितच मी मगाशी उल्लेख केला होता की आकाशाच्याकडे ॲबिलिटी आहे आणि त्याने ते 2 उत्तुंग षटकार ठोकलेले आहेत. आकाशाचा फलंदाज आहे की त्याच्याकडे मोठे पटके खेळण्याची ॲबिलिटी आहे. निश्चितच चेंडू मात्र टोलवण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगला चेंडू खाली राहणार, निर्धाव जातोय. बघा, आमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे कोणी 4 व्हीलर व 2 व्हीलर पार्क केले आहेत, प्लीज आपण तिथून बाजूला करायच्या त्या गाड्या. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क केलेल्या आहेत, प्लीज आपण तिथून त्या गाड्या बाजूला करायच्या आहेत. धन्यवाद. चेंडूला मात्र ऑन दी ऑफ खेळलेला चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 21. आकाश जर वगळला तर मात्र निश्चितच प्रतिकार करताना आपल्या संघासाठी 2 फलंदाज झटपट बाद झाले. धीरज आणि त्यानंतर बाद झाला पुनेश, पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर धीरज दुसरा फलंदाज बाद झाला होता. जयेंद्र पुन्हा एकदा चेंडूला टोलवलेला चेंडू जातोय स्क्वेअर लेग डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं काय लाजवाब फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाला चेंडूच देखील तिथे हातामध्ये सापडला नव्हता आणि त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. कंट्रोल पूलचा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. एक धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 64 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 64 धावा. आर्यन भोईर, मनोज भोईर यांचे सुपुत्र आहेत. एक युवा यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे, बॉलर आहे. ज्याने दिवा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू आणि तब्बल 64 धावांची आवश्यकता आहे. बावीस धावांवर खेळतोय आकाश. आकाश एक आकाशी फटके मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. यष्टीरक्षक प्रथमेश याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेअर चेंडू आहे. आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र वेगवान चेंडू होता. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त स्पीडने गोलंदाजी करताना गोलंदाज आर्यन. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 27. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. अजून दिल्ली बहुत दूर आहे. लांबचा पल्ला गाठायचा आहे. तब्बल 63 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. मनगटी फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. लॉंग लेग सीमारेषेवर मिळेल फक्त एकच धाव आकाशाला. धावसंख्या वाढते धावफलकावर 28. आर्यन बंद्र्या मारुती मंदिर एंड आहे कल्लेरचा, तिथून गोलंदाजी करताना सज्ज झाला होता. चेंडूला मात्र बघूया एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक झेपावले होते चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत संधी होती फलंदाज राज याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 30. पुन्हा एकदा आर्यन सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. अजय गुड कॅच. फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आली राजाजी.
महेश येतोय नवीन फलंदाज. राज बाद झाल्यानंतर तब्बल गडी 3 बाद झालेले आहेत गावदेवी भरोडी या संघाचे. धावसंख्या धावपलकावर काय माहिती 30. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर प्रस्थापित केलेलं आहे. मी तर म्हणेन पुरुषोत्तम एंटरप्राइजेस साहेब या संघाने. आर्यन याने आपल्या संघाला तिसरे यश मिळून दिलेले आहे राजाच्या रूपामध्ये. चेंडूला मात्र भिरकावून दिलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत नाही. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या वाढते धावपलकावर 34. महेश याच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. आल्या आल्या चौकारणीशी गोलंदाज आर्यन याचं स्वागत केलेलं आहे. आर्यन एक यंग युवा उद्योन्मुख बॉलर आहे. चेंडू मात्र बघूया ऑन दी ऑफ खेळलेला आहे. अगदी स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड खेळला होता. 6 धावांसाठी षटकार. महेश हा देखील एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून हा बघितला एक गगनभेदी षटकार. 3 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या धावपलकावर 40. आता शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. श्री बेताल कोपर 40+ या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. संदीप पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री वेताल चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 50 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भरोडी या संघाला. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे संघाचा संघनायक कृपेश. यानंतर प्रेक्षकांना बंद्र्या मारुती काल्लेर आणि गावदेवी व्हेले ए या 2 संघांमध्ये सामना बघायला मिळेल. नाणेफेक जिंकून गावदेवी व्हेले ए संघाच्या संघनायकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिस टाइम फटका डबल मॅन्डेट झाला होता. द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण केलेली तिथे आकाशाने. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. चेंडूने अनपेक्षित उचली घेतली होती. गुड लेन स्पॉट ऑन चेंडू उसळला होता आणि अगदी डोक्यावर आदळला होता आकाशाच्या. लेग बायच्या रूपाने 1 धाव आलेली आहे. धावसंख्या धावपलकावर 41. कृपेश मुंडोरा एंडच्या टोकाकडून सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे अजय. अजून एक फलंदाज बाद होते गावदेवी भरोडी या संघाचा महेश. लागणारा 4था झटका आहे. 4 बाद. धावसंख्या धावपलकावर 41. अजय भोईर यांनी आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 झेल घेतलेले आहेत. तेजस येते नवीन फलंदाज कृपेश. फक्त एक जो फलंदाज आहे आकाश याने प्रतिकार केलेला आहे या सामन्यामध्ये. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. तेज तर्रार चेंडू होता. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगाने चकित केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर. आता मात्र फक्त विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न करील इथे निश्चितच गावदेवी भरोडी या संघ. कारण 90 धावांचं विशाल लक्ष. आतापर्यंत धावपलकावर धावा आहेत 41. चेंडू मात्र अतिशय चांगला फटका आहे. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदार षटकार. तेजस याच्या बॅट मधून आलेला हा एक घनागती षटकार. धावसंख्या धावपलकावर वाढते
47. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. 2 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी, फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत. चेंडू मात्र बघूया, प्रहार केलेला आहे चेंडूवर. डीप मिड ऑनला येते. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावफलकावर 48. कृपेश षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिव्या संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी भरोडी ने सामन्याचा हिरो आहे. सामनावीर अजय भोईर ज्याने 74 धावा कुठलेल्या आहेत, म्हणून सामनावीर अजय. मला तर वाटते अजय भोईर याच्या करिअर मधली सर्वोच्च धावसंख्या आहे 74 धावा. अजय भोईर आपण सामन्याविरुद्ध पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर येत आहे. तिथे धुवाधार बॅटिंग केली त्याने. 8 षटकार ठोकले आणि 6 चौकारांचा समावेश होता इनिंग मध्ये. व्यासपीठावर उपस्थित